मी किरण शिंदे, राजकीय बोलणं. माझ्याकडे काम करणारा माणूस, त्याच्याकडे पैसा कुठून आला? तो माझ्याकडे पाणी वाटण्यासाठी मी त्याला ठेवलं. तो घरात झाडपूस करायचा. मला वाटलं चांगला पोरगा आहे, गरीब पोरगा आहे, आपण त्याला मदत केली. हळूहळू तो थोडं काम बघायला लागला. त्या कामातनं माझ्या नावावरती बऱ्याच लोकांना त्याने पैशांची फसवणूक केली. 4 लेनमध्ये त्याने पैशांची फसवणूक केली, लोकांकडनं पैसे घेतले. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, कुसुंब्याची एक व्यक्ती अशी की जिच्या नावाने फक्त 3 आर जमीन गेलेली आहे आणि 96 लाख रुपये या दोघा भामट्यांनी त्या ठिकाणी जमा केलेले आहेत आणि ते SIT मार्फत आम्ही हे करणार आहोत. वेगवेगळ्या कामांमध्ये केलेले भ्रष्टाचार असतील, न केलेल्या कामांचे बिलं काढले असतील, हे सर्व कागदोपत्रांसहित आम्ही लोकांसमोर आणलो आहोत. लोकांशी असणाऱ्या संपर्कामुळे, लोकांमध्ये जाण्यामुळे यांना लोक आता नाकारायला लागले होते. कारण लोकप्रतिनिधी किंवा संबंधित ज्याला राजकीय जीवनात आणि सामाजिक जीवनात काम करायचं असतं त्याने त्या प्रभागात राहायचं असतं. त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी फिरतोय, जातोय. आज गोताण्याला एका जणाकडे त्या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. आमच्या किशोर नानांना त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की नाना आणि तुम्ही या बुवा. आम्ही गेलो त्या ठिकाणी, बसलो होतो. मी होतो, किशोर नाना होते, माझ्याबरोबर माझा पुतण्या जो गाडी चालवतो चेतन शिंदे आणि गोताण्याची बरीचशी मंडळी बसली. साखरपुडा संपला, आम्ही वर फोटो काढायला गेलो. त्यावेळेस हे 2-3 जण, संग्राम गोविंदराव पाटील, राहणार खरा म्हणजे मूळचा हा दैवतचा आहे, कुसुंब्याला राहतो आणि धुळ्यात देखील त्याचे 2 पत्ते आणि ते कोर्टाचे पत्ते मी तुम्हाला दाखवे की एकीकडे दत्तनगरला घर सांगतो, एकीकडे जैन कॉलनीतलं घर जिल्हा परिषदेत दाखवतो. अशा पद्धतीने फसवणुकीचे धंदे करणार आणि एक सुनील सुरेंद्र शिंदे, हे 3 जण फोटो काढायला, नारायण गोरख शिंदे हा, असे 3 जण त्या ठिकाणी आले. मी उतरत होतो, मला पायांचा त्रास आहे, चालता येत नाही, तरी मी प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. चढ उतर करताना मला प्रचंड त्रास होतो. माझं त्या यांना साखरपुड्याला त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मी खाली उतरत होतो आणि खाली उतरत असताना कारण नसताना त्यांनी शिवीगाळ केली आणि तिथं कानफट्यात दिली. नंतर गाडीपर्यंत आले. गाडीपर्यंत आल्यानंतर माझ्या खिशातले जवळजवळ 10,000 रुपये त्यांनी 500-500च्या 20 नोटा त्या काढल्या.